मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। पहले रुमाल से मुंह बांधा, फिर रस्सी से सईद शाह के हाथ पैर बांधकर उसे खाई में फेंक दिया और उसकी मौत हो गई। अब इस हत्या के मामले में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस हत्या के मामले में पुलिस ने मृतक के भांजे आवेश सलीम शाह और उसके दोस्त सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह को गिरफ्तार किया है। दरअसल ये पूरा मामला महाराष्ट्र के धुले का है। 11 जनवरी को कोडाई बारी घाट के पुल के नीचे पुलिस को 30 से 35 साल के एक अज्ञात व्यक्ति की डेड बॉडी मिली थी, जिसके हाथ पैर और मुंह बंधे हुए थे। पुलिस ने जब तहकीकात शुरू की तो हत्या का खुलासा हुआ। मृतक सईद शाह को शराब पीने की लत थी। शराब पीने के बाद वो गाली देता था परिवार को, जो परिवार को पसंद नहीं था। 7 जनवरी को मृतक सईद शराब पीने के बाद अपने भांजे की गैरेज पर गया। गुस्से में आकर भांजे आवेश ने सईद को स्विफ्ट कार में बिठाया और साथ में अपने दोस्त सुहेल को भी लिया और घाट पर पहुंचकर हाथ पैर मुंह बांधकर सईद को खाई में फेंक दिया। अपर पुलिस अधीक्षक किशोर काले के मार्गदर्शन में इस हत्या का खुलासा हुआ है। कार भी पुलिस ने बरामद कर ली है। आवेश और सुहेल को भी गिरफ्तार किया गया है। अपर पुलिस अधीक्षक किशोर काले ने क्या जानकारी दी है, आपको सुनाते हैं। दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील, त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मयताचे, त्याचे दोघांची आरोपींची नाव आहेत। एक आहे आवेश सलीम शाह वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह। हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मयताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मयताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम, PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून, तसेच सोबत API जयेश खालाणे पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेतातून अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो। धन्यवाद।